शकतो। आता या ग्रिड सपोर्ट चार्जमध्ये तुमच्यावरती काय प्रभाव होईल? पहिला प्रभाव, तुमची इलेक्ट्रिसिटी बिल सेविंग कमी होईल। दुसरा प्रभाव, तुमच्या प्रोजेक्ट इन्व्हेस्टमेंटचा पेबॅक पिरियड हा वाढेल। आणि तिसरा म्हणजे महत्त्वाचा, जो की आहे ROI। जेव्हा कधी आता तुम्ही नवीन प्रोजेक्ट्स नवीन वेंडर्सला द्याल त्यावेळेस त्यांच्या कोटेशनमध्ये तुम्हाला ROI मध्ये हा GST ग्रिड सपोर्ट चार्ज कन्सिडर केला आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे। ग्राहकांना जागृत व्हाल, जे काही नवीन कोटेशन तुमच्या समोर येतील त्यावेळेस तुम्हाला तुमच्या हायर केलेल्या एजन्सीला हे विचारायचं आहे की बाबा तुम्ही कोटेशनमध्ये हा ROI चार्ज टाकलेला आहे का GSTचा, बिकॉज ऑफ तो पकडल्यावरतीच तुम्हाला तुमचा पेबॅक पिरियड नक्की किती आहे, जो अगोदर 3.5-4 वर्षाचा होता, यामुळे किती वाढला आहे हे कळेल। TOD म्हणजे नेमकं काय? TOD म्हणजे टाइम ऑफ डेट। आता याची व्याख्या मी माझ्या भाषेमध्ये केलेली आहे। विजेचे रेट वेळेनुसार बदलते म्हणजे TOD। अजून याला सोप्या भाषेत करायला